पलूस तालुक्यातील वसगडे क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जवाहर पाटील पॅनेल व शेतकरी विकास पॅनेलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती। अटीतटीच्या व वसगडे परिसराच्या नजरा खिळून राहिलेल्या या निवडणुकीमध्ये नेमगोंडा पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनेलने सभासद व शेतकऱ्यांच्या भरोशावर जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला। क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुज्ञ शेतकरी सभासद वर्गाने धनशक्तीला पूर्णपणे नाकारून पुन्हा एकदा जनशक्तीवर विश्वास टाकून शेतकरी विकास पॅनेल विजयी केले। यंदाची निवडणूक चुरशीची होईल असे सर्वच सभासदांना वाटत होते, परंतु सुज्ञ शेतकरी सभासदांनी गेले 7 वर्ष चाललेला संस्थेचा कारभार पाहून विद्यमान पॅनेलवर समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा सत्तेची चावी हातात देऊन श्री नेमगोंडा पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनेलवर विश्वास टाकला आहे। इथून पुढेही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला जाईल आणि शेतकऱ्यांचा विश्वास अजून पक्का केला जाईल असा विश्वास नवनिर्वाचित सभासदांनी व पॅनेल प्रमुखांनी दिला आहे। क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून महेश चितापे यांनी काम पाहिले। मी नेमगोंडा राजगोंडा पाटील चेअरमन वसगडे। मी क्रांती ठिबक जलसिंचन योजनेची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीचा पॅनेल प्रमुख म्हणून मी आज आपल्याला जाहीर करतो की आमचं जे पॅनेल निवडून आलं आहे बहुमतानं ते पॅनेल आमच्या सर्व सभासदांच्या विश्वास ठेवून सभासदांनीसुद्धा आम्हाला भरपूर प्रेम दिलं। सभासदांनीसुद्धा भरपूर मतांनी आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी केलं। त्याबद्दल सर्व क्रांती ठिबक जलसिंचन योजनेच्या सर्व सभासदांचं मी जाहीरपणे आभार मानतो। क्रांती ठिबकचे सभासद यांनी आमच्या पॅनेलला पूर्ण बहुमतानं निवडून दिलं। त्याचबरोबर या पॅनेलचे अनेक हितचिंतक त्यांनीसुद्धा यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांचे आभार। क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या निवडणुकीत जो आम्हा सर्वांचा विजय झाला तो जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय असा आम्ही मानतो आणि जे नेमगोंड पाटील चेअरमन यांच्या नेतृत्वात आम्हाला विजय मिळाला त्याबद्दल सर्व सभासदांचे आभार। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।